एका संताच्या शब्दांनी हजारो नव्हे तर लाखो पावलांना पंढरीची दिशा दिली आणि ते संत म्हणजे संत तुकाराम महाराज. 17व्या शतकात तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांमधून भक्ती, सत्य, समता आणि माणुसकीचा संदेश घरोघरी पोहोचवला. त्यांच्या ओव्या आणि अभंग हे फक्त काव्य नव्हते, ते सामान्य माणसाच्या जीवनाशी जोडले जाणारे अनुभव होते. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, स्त्रिया आणि तरुण सर्वांनाच त्या शब्दांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागलं. कीर्तन आणि भजनाच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा हा संदेश दूरवर पोहोचवला गेला आणि हजारो लोक पायी पंढरीच्या वारीत सहभागी होऊ लागले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, अशा विचारांनी समाजात करुणा आणि समतेची भावना रुजवली तर ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष वारीची ओळख बनला. आजही दिंड्यांमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर जेव्हा तुकाराम महाराजांचे अभंग घुमतात तेव्हा शेकडो वर्षांपूर्वीचा तोच भक्तीचा उत्साह पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटतो.